21 नियम जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. बोलण्याची कला ही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. बोलण्याने जग जिंकू शकता. शब्दांचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो. आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येतो. असे लोक फक्त आपल्या बोलण्याने काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चलाखीचे 21 नियम सांगणार आहे, जे तुमच्या अत्यंत उपयोगी पडणार आहेत. तुम्हाला विश्वास नसेल तर फक्त 3ऱ्या नियमापर्यंत व्हिडिओ ऐका. माझी खात्री आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओ अर्ध्यात सोडणार नाही. चला तर मग सुरुवात करूयात. कमजोरी. मरून जा, पण आपली कमजोरी कधी कोणाला सांगू नका. आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोर बाजू, आपले सिक्रेट सगळं सांगून बसतो. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता, कारण तीच व्यक्ती पुढे जाऊन तुमची शत्रू झाली. तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये मतभेद झाले. तुम्ही एकमेकांच्या विरोधात असाल तर तुमच्या या सगळ्या गोष्टींचा ती व्यक्ती फायदा उचलू शकते. आपल्या कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंत ठेवा. त्या उघडपणे कोणाला सांगणं म्हणजे आपल्या मूर्खपणाची हद्द असते. आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट. जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत आहात तर तुम्ही चुकीचं करत आहात. कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेही दाबायला बघतात जिथे तुमचा अधिकार असेल. म्हणून खड्ड्यात गेली जगदुनिया आणि लोक. सगळ्यात अगोदर आपला सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान. प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकणं तुम्हाला गुलाम बनवू शकतं. योग्य शब्द, राईट वर्ड्स. या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तुमचे शब्द. ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील, नाहीतर तुमच्या तोंडातून निघालेले शब्द असोत. योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामे सोपी होतील. योग्य शब्दांची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते जिला कमी शब्दात जाहिरात द्यायची असते. कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका. शब्दांप्रमाणे तुमचे वाक्य देखील सोपे असायला हवेत. आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत. बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला समजतच नाहीत. बोला राजासारखं, काम करा गुलामासारखं, मेहनत करा मजुरासारखी आणि आपला ॲटिट्यूड ठेवा बादशहासारखा. स्वार्थी, सेल्फिश. तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की या कलियुगात स्वार्थाशिवाय कोणी तुमच्याजवळ असेल. एक चलाख व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आपली कामंही लोक काढून घेतात. जेव्हा तुम्ही समोरच्याकडून काही काम करून घेतात आणि काहीही मोबदला देत नाहीत तेव्हा समोरचा काम करेलच याची खात्री देता येत नाही. पण जर तुम्ही समोरच्याला त्याच्या कामाच्या बदल्यात काही देण्याचं आमिष दाखवलं तर तुमचं काम लवकर होईल. या जगात तुमच्या कुटुंबियांशिवाय कोणीही तुमच्याजवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. नकारात्मक प्रश्न. कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल, नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून रिॲक्ट करू नका. तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो. चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा त्याचा अर्थ होतो. थंड डोक्याने विचार करून चलाखीने उत्तर देणे तुम्हाला शिकावं लागेल, कारण लोकांनी तुमचा मजाक उडवण्या अगोदर 100 वेळेस विचार करायला हवा. पेशन्स, संयम. ज्या माणसाकडे पेशन्स नाही, संयम नाही, त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावं लागतं. म्हणून कुठलंही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा यांचा विचार करून उत्तर द्या. बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय द्यावा आणि तुम्ही प्रेशरमध्ये येऊन चुकीचा निर्णय घेऊन बसता आणि तुमचं नुकसान करून घेता. म्हणून संयम ठेवून निर्णय घ्या. टॉपिक झोन. कुठल्याही मुद्द्यावर, कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा. कुठल्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्यावर चर्चा करा. काहीही बोलण्याअगोदर तुम्हाला त्या मुद्द्याचा विचार करायला हवा, तरच तुम्हाला त्या मुद्द्याला धरून बोलता येईल. आत्मविश्वास. जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासाने बोलत असाल तर लोकांना ते खरं वाटतं, आणि जर तुम्ही खरं बोलत असाल पण तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटं वाटेल. आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढवा, तरच लोक तुमचं बोलणं ऐकतील. कमी बोला.
प्रमाणापेक्षा जास्त बोलणे म्हणजे आपल्या शब्दांची किंमत कमी करून घेणे, आपली किंमत कमी करून घेणे. आय कॉन्टॅक्ट, नजरेला नजर देऊन बोलणे. बऱ्याच वेळेस समोरचा बोलत असताना तुम्ही इकडे तिकडे बघता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात, तुम्ही त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही. म्हणून कोणाशी बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोलत जा. तोंडाने कडू पण मनाने साफ. तोंडाने गोड असणारे तुम्हाला गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधून घेतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. जलद आणि स्थिर विचार. एका राजाने आपल्या सगळ्या सल्लागारांना 1000 सोन्याची नाणी दिली आणि त्यांना अट घातली की ही नाणी खर्च करताना माझा चेहरा बघून खर्च करायची. आणि दुसरी अट, पुढचे 7 दिवस मी तुम्हाला भेटणार नाही. 7 दिवसांनंतर ज्यांची नाणी खर्च झालेली असेल त्याला मी आपल्या मंत्रिमंडळात चांगलं पद आणि 5000 सोन्याची नाणी देईन. 7 दिवसांनंतर सगळे सल्लागार राजाला येऊन भेटले. सगळ्यांनी हेच सांगितलं की राजा, नाणी खर्च झाली नाहीत कारण तुम्ही दिसलेच नाही. तुमच्या अटीनुसार आम्ही ते खर्च करू शकलो नाही. त्यातला एक सल्लागार म्हणाला, राजा, मी माझी सगळी नाणी खर्च करून आलो आणि तुमच्या अटीनुसार. राजाने आश्चर्याने विचारले, कसे? सल्लागार म्हणाला, प्रत्येक नाणं खर्च करताना मी त्या नाण्याकडे बघत होतो आणि मग ते देत होतो, कारण आपल्या राज्याच्या प्रत्येक नाण्यावर तुमचं चित्र आहे. प्रश्न हा नाही की तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसा विचार करता. प्रश्न हा आहे की तुम्ही कितीही कठीण परिस्थितीमध्ये किती जलद आणि स्थिर विचार करता. कधीकधी आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो की त्या परिस्थितीमधून निघणं कठीण आहे असं आपल्याला वाटतं, आणि जेव्हा त्यातून बाहेर निघतो तेव्हा त्याच अडचणी आपल्याला सोप्या वाटतात. पायाला लागलेली ठेच सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठेच समजदारीने जगायला शिकवते. पण काही लोक ठेच लागूनही सुधरत नाहीत. एकदा लागलेली ठेच, त्यातूनच तुम्ही धडा शिकायला हवा आणि पुढे चलाखीने वागायला हवं. मतलबी. या जगात मतलब हा शब्द वजनदार आहे. एकदा मतलब निघाला की चांगल्यातलं चांगलं नातं तुटायला सुरुवात होते, माणसं दूर व्हायला सुरुवात होते. मतलब आहे तोपर्यंत सगळे जवळ राहतात. म्हणून आपल्या चलाखीने लोकांना बांधून ठेवा. लोकांना त्यांचा मतलब दाखवून त्यांना तुमच्यावर अवलंबून ठेवा. त्यामुळे लोक तुमच्यापासून दूर जाणार नाहीत. एकदा एका ज्योतिषाने राजाला सांगितलं की 10 दिवसांनंतर राणी मरणार आहे, आणि झालेही तसेच. 10 दिवसांनंतर राणी मरण पावली. राजाला संशय आला की ज्योतिषाने त्याची गोष्ट खरी करण्यासाठी राणीला मारले असावे. ज्योतिषी आपल्यासाठी अडचण होऊ नये म्हणून राजाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. त्याला मारण्याअगोदर राजाने ज्योतिषाला विचारले, तू ज्योतिष आहे ना? चल सांग, तुझा मृत्यू कधी आहे? ज्योतिषाने चलाखीने उत्तर दिले की तुमच्या मृत्यूच्या ठीक 2 दिवस अगोदर माझा मृत्यू आहे. राजा घाबरला की जर ज्योतिषाला मारले तर त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर माझाही मृत्यू होईल. राजाने त्याला सोडून दिले. लोकांना आपल्यावर असं निर्भर ठेवायला शिका की लोक आपल्यासोबत वाईट करणारच नाहीत. ज्यांना काही ध्येय नाहीत, ज्यांच्या आयुष्यात काही उद्देश नाही, अशा लोकांसोबत कधीही बसू नका. ही गोष्ट तुम्हाला खटकू शकते, पण हे खरं आहे. जसे एखाद्या चोरासोबत तुम्ही बसलात तर दुसरा चोर तुम्ही असणार, त्याचप्रकारे ज्या व्यक्तीच्या आयुष्यात काही ध्येय नाही, गोल नाही, त्या व्यक्तीसोबत राहून तुम्ही तुमचे ध्येय कधीच पूर्ण करू शकत नाही. अशा व्यक्तींसोबत राहा ज्यांच्याकडून तुम्ही नेहमी काही ना काही शिकत राहणार. मनाने नाही, डोक्याने विचार करायला शिका. जी व्यक्ती डोक्याने नाही, मनाने इमोशनल, भावनिक होऊन विचार करते, त्या व्यक्तीला लोक सहज मूर्ख बनवतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात. म्हणून आपले निर्णय मनाने कमी आणि डोक्याने विचार करूनच घ्या. विश्वास. खोटे बोलून काही काळासाठी लोकांचं लक्ष तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करू शकता आणि मानही मिळवू शकता. पण ते खोटं जेव्हा उघड होईल तेव्हा तुमचा मान हा कचऱ्यातल्या डब्यामध्ये असणाऱ्या कचऱ्यासारखा होतो. तुमची खोटी शान ही काचेसारखी असणार आहे. खऱ्याचा दगड त्यावर पडला की ती फुटणार. म्हणून जे काही बोलायचं ते खरं बोला आणि खरं बोलण्यावरून लोकांचा विश्वास मिळवा, जो कायमस्वरूपी सोबत राहणार आहे. स्वतःला जास्त हुशार समजू नका. नेहमी दुसऱ्यांच्या गोष्टींना लक्ष देऊन ऐका.
कधीही हा गैरसमज ठेवू नका की जगात फक्त तुम्ही एकटेच हुशार आहात, इंटेलिजंट आहात. स्वतःला इतकंही हुशार समजू नका की तुमच्या या हुशारीच्या अहंकारात कोणी दुसरा येऊन तुम्हाला मूर्खात काढून जाईल. वेळ आणि मान. तुम्ही एखाद्याला प्रमाणापेक्षा जास्त तुमचा वेळ आणि मान देत असाल तर समोरच्याच्या दृष्टीने तुम्ही रिकामटेकडे आणि बेकार आहात. त्याच्या लेखी तुमची किंमत कवडीमोल होते. म्हणून समोरच्याला तेवढाच वेळ आणि मान द्या जेवढी त्याची लायकी आहे. स्वतःला कायम मजबूत दाखवा. एखादा साप विषारी नसला तरी तो फणा काढणं सोडत नाही आणि समोरच्याला ओळखायला येत नाही की तो विषारी आहे की नाही. लक्षात ठेवा, कधीही इतके सरळ राहू नका की कोणी येईल आणि तोडून जाईल. जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाडं अगोदर कापली जातात. म्हणून चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात असेच दाखवा. लोकांना त्यांच्याच जाळ्यात अडकवा. एका चित्रपटामधील गोष्ट आहे. जेव्हा एक व्यक्ती एका राजाला भेटायला जातो तेव्हा त्या व्यक्तीला शिपाई दारात अडवतात आणि त्याला म्हणतात की आतमध्ये तुला जे काही बक्षीस मिळणार आहे त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला हवा आहे. तो व्यक्ती आतमध्ये जातो आणि राजाला म्हणतो, मला बांबूचे 100 फटके मारा. त्याची ही विचित्र मागणी ऐकून राजा त्याला विचारतो, पण का? तेव्हा तो व्यक्ती सांगतो की तुमच्या शिपायाने मला एकाच अटीवरती आतमध्ये सोडलं की आतमध्ये मला जे काही बक्षीस मिळेल त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला द्यावा लागेल. हे ऐकून राजाला राग आला आणि त्याने 100 फटके हे शिपायाला दिले. लक्षात ठेवा, लोकांना चलाखीने त्यांच्याच जाळ्यात अडकवायला शिका. कधी दुसऱ्यांसोबत वाईट करू नका आणि स्वतःसोबत कधी वाईट होऊ देऊ नका. मित्रांनो, तुम्हाला आजचे विचार जर पटले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.